वीर शिवाकाशीचा जन्म 5 मे रोजी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. 12 बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालवणे, गड चढणे उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम होताच. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. या सर्व गोष्टींमुळे, या सर्व वैशिष्ट्यांमुळे शिवरायांनी त्यांची हेर खात्यामध्ये नेमणूक केली होती. शिवाकाशीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. तसेच जीवाची बाजी लावणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे नावही इतिहासाच्या पानांवर आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या नसानसात वीरश्री संचारून सोडणारं होतं. राजे छत्रपतींना सुखरूप गडावर पोहोचवण्याची जबाबदारी शिरावर घेऊन कार्यफत्य करणाऱ्या वीर बाजीप्रभूंचा जन्म 30 ऑगस्ट 1615 रोजी सिंध, तालुका भोर, जिल्हा पुणे येथे झाला. दोन्ही हातांनी 2 शमशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अनमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावर शिवरायांची अफजलखानाशी भेट ठरली. त्या ठिकाणी अफजलखानाचा वध झाला आणि एका बलाढ्य शत्रूचा छत्रपती शिवरायांनी नायनाट केला. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल बादशाहीच्या दरबारातील मातब्बर सेनानी देखील या घटनेने हादरून गेले होते. शिवराय पन्हाळगडावर असताना मिरजेचा वेढा उठविला आणि पन्हाळगडावरून शिवरायांनी सिद्धी जोहरवर छापे मारण्याचे आयोजले. अफजलखानाच्या वधानंतर सिद्धी जोहरने 35,000 पायदळ, 20,000 घोडदळ अशा प्रचंड सेनानीशी पन्हाळगडाला वेढा दिला. वेढ्यातून बाहेर पडण्याची एक युक्ती शिवाजीराजांनी सुचविली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशाळकडे कूच करणार त्याच दिवशी शिवाकाशीने शिवरायांचा पोशाख चढविला. शिवाकाशीचा चेहरा शिवरायांसारखा दिसू लागला. खरा शिवाजी कोण हेच कळेना. हेच कळणे अवघड झाले. महाराजांनी 600 मावळे सोबत घेतले. एका छोट्या तुकडीवर बाजीप्रभूंना नेमले होते. त्यावेळी तेथे 2 पालख्या होत्या. 12 जुलै 1660 रोजी ती रात्र होती. 2 पालख्या तयार केल्या. शिवाकाशी निर्धाराने एका पालखीत आणि शिवाजी महाराज दुसऱ्या पालखीत बसले होते. शिवाजी महाराजांची पालखी अडचणीच्या वाटेने निघाली आणि शिवाकाशीची पालखी पन्हाळगडाच्या मुख्य दाराने निघाली. शिवाजी महाराज पळाले अशा ओरड होताच सिद्धीजोहरच्या सैनिकांनी रातोरात शोधाशोध सुरू केली. त्यांना एक पालखी पळविताना दिसली. त्या पालखीला पकडले व पडदा बाजूला केला. आज शिवाकाशी पालखीचा गोंडा धरून रुबाबात बसलेला होता. मात्र ते शिवाजी महाराज नसून शिवाकाशीद आहे हे लक्षात येताच सिद्धीजोहरने शिवाकाशीच्या छातीत शमशेर खुपसली. स्वराज्यासाठी शिवाकाशीद यांनी असे अतुलनीय बलिदान केले. ती 13 जुलैची मध्यरात्र होती. इकडे खऱ्या शिवाजीचा शोध घेण्यासाठी मसूद व त्याचे सैन्य दिन करत धावत होते. राजे व सर्व मावळे घोडखिंडीत येऊन पोहोचले होते. बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांची तुकडी मसूद रस्ता रोखण्यासाठी घोडखिंडीत थांबली व शिवाजी महाराज पुढे विशाळगडाकडे रवाना झाले. तेवढ्यात मसूद आणि त्याच्या सैन्याची पहिली तुकडी जशी आली तशी मावळ्यांनी वरून दगडांचा वर्षाव केला. पहिली तुकडी संपली तशी दुसरी तुकडी संपली. हर हर महादेव म्हणत बाजीने एकाही गनिमाला पुढे जाऊ दिले नाही. मसूद लांब पल्ल्याच्या बंदुकीने बाजीवर गोळ्या झाडल्या. बाजी जमिनीवर कोसळतात विशाळगडावरून तोफांचा आवाज आला. आवाज ऐकून बाजी म्हणाले, राजे तुम्ही गडावर पोहोचलात. मी माझी कामगिरी फतेह केली. स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणारे वीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवाकाशीद यांना महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांचा शतशः प्रमाण. 13 जुलै 1660 रोजी दोघेही वीरगतीस प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंची समाधी विशाळगडावरच बांधली तर शिवाकाशीची समाधी पन्हाळ्याच्या पायथ्याशी बांधली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले कार्य जिवंत राहावे म्हणून नरवीर शिवाकाशीद यांनी 13 जुलै 1660 या दिवशी वीरमरण पत्करले. त्या दिवशी स्वराज्याचा एक अनमोल रत्न हरवला. त्यांनी स्वराज्यासाठी रक्षणासाठी आपले बलिदान दिले. आपले कर्तव्य आहे त्यांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा.